शिर्डीसारख्या पवित्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तीर्थक्षेत्री माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। पोटाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी श्री साईबाबा रुग्णालयात आलेल्या एका 80 वर्षीय वयोवृद्ध आजोबांना शिर्डीतील 3 रिक्षा चालकांनी बेदम मारहाण करून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे। या घटनेमुळे शिर्डीतील रिक्षा चालकांच्या गुंडगिरीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। बीड जिल्ह्यातील मैंदवाडी येथील रहिवासी असलेले 80 वर्षीय विश्वनाथ मैंद हे आपल्या नात निघाले, मात्र त्यांची नियोजित गाडी चुकल्यानं त्यांनी नाईलाजानं एक रिक्षा भाड्यानं घेतली। याच संधीचा गैरफायदा घेत एकूण 4 रिक्षा चालकांनी या वयोवृद्ध आजोबांवर अमानुषपणे हल्ला केला। त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळील 7.5 लुटून या नराधमांनी घटनास्थळावरून पोबारा केला। ही दुर्दैवी घटना घडत असताना शिर्डीतील एक जागरूक आणि धाडसी युवक अक्षय आहिरे त्या रस्त्यावरून जात होता। त्यानं एका रिक्षा चालकाला संशयास्पदरित्या पळ काढताना पाहिले। प्रसंगावधान राखून अक्षयनं त्या रिक्षाचा काही अंतर पाठलाग सुरू केला, परंतु अंधाराचा फायदा घेत रिक्षा पसार झाली। त्यानंतर अक्षय आणि त्याच्या मित्रानं रस्त्यावर जखमी आणि घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या विश्वनाथ आजोबांना धीर दिला। त्यांना तातडीनं शिर्डी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांची मदत मिळवून दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून शिर्डी पोलिसांनी अत्यंत वेगानं चक्र फिरवली। तातडीनं तपासाला गती देत पोलिसांनी शिर्डीतील वेगवेगळ्या ठिकाणांवरून या गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपी रिक्षा चालकांना शोधून काढले आणि त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनं शिर्डीत दर्शनासाठी किंवा उपचारासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शिर्डीतील काही मुजोर रिक्षा चालकांकडून प्रवाशांची अडवणूक, मनमानी भाडेवाढ आणि अरेरावीच्या घटना नेहमीच घडत असतात, मात्र आता चक्क एका 80 वर्षांच्या आजारी रुग्णाला मारहाण करून लुटण्यापर्यंत या रिक्षा चालकांची मजल गेली आहे। आम्ही पोटाच्या दवाखान्यामध्ये आलो, पोटाचा आजार आहे म्हणून मग म्हणले शिर्डी साईबाबाला नीट होतंय म्हणून आलो तर आम्ही सोमवारी संध्याकाळी त्यांच्या धर्मशाळावर झोपायला गेलोत। मग दुसऱ्या दिवशी काल मंगळवारी जायचं तर ते आमच्या गाडीच्या आणि त्याचं होकाहोक झाल्यावर मग ते साहेबाला म्हणलं मग आता आम्ही कसं करायचं, तर म्हणले रिक्षापेक्षा असला तर बघा। मग ते लगेच ते रिक्षावाली होती, तर मग म्हणले आम्ही नेतोच म्हणले 25 रुपये तिकीट पडतंय। तर मग म्हणलं इथं 50 रुपये जायचं जाऊ द्या म्हणलं सोडा। अहो त्यांनी काय केलं, आडाणीचं आम्हाला नेलं तिथं नेलं, जर वाटातच उभं केलं आणि चौघं बी पडले। या पिशवीमध्ये होतं 7,200 रुपये, ते घेतलं काढून पुन्हा मला मारलं, पुन्हा ह्या लेकराला मारायला मोबाईल तितक्यात हे साहेब आले मागून, त्यांनी बचवीन आम्हाला। मग त्यांनी मोटरसायकल लगे बघितली की पळाली ह्यानी जाऊन पुन्हा मागून हेडिओ काढून घेतला। हां, एवढं प्रकरण केलं, मारीतच होते खलास, ही जर येत नाहीत तर असं त्यांचं 4 जण होती ती। हां, तुम्हाला पण मारलं? मला मारलं आहे बघा साहेब, हे बघा हे पाडलं रोडवर, हे पुन्हा हे कमराला मार आहे, इथं टकुरीत मार आहे, इथं मानात मार आहे। आता काय म्हटलं पोलीस, काय म्हणतो? हां, आता काय म्हणते तसं आलो तर त्यांच्यापासून आता काय म्हणते ते। हां, माझं नाव अक्षय आहिरे। आम्ही साई आश्रम भक्तिनिवास या रोडवरून कॉलेज रोड या ठिकाणी चक्कर मारत असताना त्या ठिकाणी एक आजोबा आणि एक मुलगा त्यांचा नातू हे त्या ठिकाणी आढळून आले। त्या ठिकाणी त्यांची लूटमाट झाली होती। त्यांनी मला हात केला पण मी थांबलो नाही। माझा मित्र तिथं यश हा थांबला, त्यांना सांगितलं का, त्यांना म्हटलं मी त्याला सोडा म्हणून। ते सोडायला गेले असताना त्यांनी त्या मुलाला सांगितलं का आमच्या अशी लूटमार झाली, पण मी ती रिक्षा त्या ठिकाणी बघितली होती। आम्ही त्या रिक्षाचा नंतर पाठलाग केला, पण ते रिक्षावाले काही थांबले नाही। ते रिक्षावाले भीमनगर बुद्धविहार त्या ठिकाणून गायब झाले। मी 112ला कॉल केला, त्या ठिकाणी पोलीस वगैरे आले, त्यांनी त्या व्हिडिओची पूर्णतः दखल घेतली, त्यानंतर ते निघून गेले। आणि किती वाजेच्या सुमारास हे 10-10:30च्या सुमारास झालेली घटना। हो, काय माहिती दिली त्या आजोबांनी त्यांचे पैसे गेले व त्यांना हाणमार पण केलेली त्या ठिकाणी। किती जण होते रिक्षात? रिक्षामध्ये 4 जण होते। कोणत्या स्वरूपाची रिक्षा होती? काय छोटी रिअर मध्ये डिझेल रिक्षा होती ती, तिचा MS17AZ 5739 असा नंबर होता आणि ते चौघ पण फुल पिलेले होते। शिर्डीत येणारे भाविक आणि रुग्ण या रिक्षा चालकांच्या हाती खरंच सुरक्षित आहेत का? केवळ गाडी चुकली आणि रिक्षा आता उपस्थित केला जात आहे।
स्थानिक पोलीस आणि प्रशासनानं या मुजोर रिक्षा चालकांच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर कायमस्वरूपी वचक निर्माण करण्याची आणि त्यांची कडक पडताळणी करण्याची नितांत गरज आहे.